बीडमध्ये जून महिन्यात झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली। जिल्ह्यात एकूण 8 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणं अपेक्षित असून यापैकी 6,39,000 हेक्टरवर म्हणजेच 80% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। आता बहुतांश भागात पावसानं खंड दिलाय आणि यामुळे पिकं धोक्यात आली आहे। आगामी 8 दिवसात पाऊस झाला नाही तर पिकं वाया जातील अशी भीती शेतकऱ्यांना जाणवते। केलेला खर्चही निघणार नाही अशी भीती या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। बीड जिल्ह्यात या वर्षी अतिशय कमी पाऊस झाला आहे। जून महिन्यात जो थोडाफार पाऊस झाला त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात। बीड जिल्ह्यातील जवळपास 8 लाख हेक्टरवर पेरणी होणं अपेक्षित होतं, परंतु आतापर्यंत 6,39,000 हेक्टरवर पेरणी झाली। आपण सध्या पाटोदा तालुक्यात आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरीस ही सोयाबीनची पेरणी केली होती। परंतु आता जर ही परिस्थिती पिकाची पाहिली तर हे पिकाचे पीक आहे ते सगळे सुकून गेले आहेत आणि आता या पिकांना पावसाची नितांत गरज आहे। परंतु गेल्या 8 ते 10 दिवसापासून या भागात पावसाने खंड पडलाय पावसाचा आणि त्यामुळे हे सोयाबीनचं पीक सुकून चाललंय। उत्पन्नात देखील मोठा फरक पडणार आहे आणि 8 दिवसात जर पाऊस नाही आला तर हे पूर्ण पीक आहे ते वाया जाण्याची भीती या भागातील शेतकऱ्यांना आहे। हे प्रातिनिधिक उदाहरण आहे। अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात हेच चित्र आहे आणि या भागात आता जर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं देखील संकट निर्माण होणार आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना बोगस बियाणं असेल याचा देखील फटका सहन करावा लागलाय, तर दुसरीकडे आता निसर्गाने देखील शेतकऱ्यांना अडचणीत आणलंय आणि त्यामुळे कुठेतरी आता शेतकरी जो संकटात आहे त्याला मदत शासनानं करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आगामी 8 दिवसात जर पाऊस आला नाही तर हे पीक पूर्णपणे वाया जाण्याचा देखील धोका त्यांना आता जाणवतोय। आता अशा संकटात हा शेतकरी सापडलाय, त्यामुळे आता पाऊस कधी येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।